नमस्कार, मी सुरेखा. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चपातीचे 4 प्रकार. आणि हो, आमच्याकडे चपातीच म्हणतात बरं. बऱ्याच जणांकडे पोळी म्हणायची पद्धत आहे. प्रत्येकाने आपापली पद्धतीचा आदर करावा असं मला वाटतं. तर आमच्याकडे चपाती म्हणतात, त्यामुळे मी चपातीच म्हणणार आहे. तर आज आपण एकदा पीठ मळलं की त्या पिठापासून 4 प्रकारच्या चपात्या, पराठा, फुलके, तर 2-3 पदराची चपाती हे आपण आज पाहणार आहोत. आता या इथे नेहमीप्रमाणे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि थोडंसं छोटा चमचा भरून तेल घालायचं आहे आणि हे हाताने एकजीव करायचं आहे. आणि एकजीव केल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मग आपल्याला पीठ मळायला घ्यायचं आहे. काय होतं, कधी कधी गिरणीवाला थोडंसं जाड दळून देतो किंवा कधी कधी अगदीच जास्त बारीक पावडर झालेली असते. मग अशा वेळेस आपल्याला पीठ मळण्यासाठी पाणी हे कमी जास्त लागत असतं. तर त्यानुसार आपल्याला थोडा अंदाज येतो. पीठ मळता मळताच हा सगळा अंदाज येत असतो. म्हणून थोडं थोडं पाणी घालून गव्हाचं पीठ हे मळायचं. कारण थोडं जरी पाणी जास्त झालं ना तर गव्हाचं पीठ लगेच पातळ होतं आणि चपात्या लाटताना थोडं त्रासदायकच होतं ते. तर अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला साधारण 15 मिनटं 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे मुरण्यासाठी. आता आपलं हे पीठ मुरून झालेलं आहे. 10-15 मिनटं झाकून ठेवलेलं होतं तर छानपैकी मुरलेलं आहे. आणि कसं आहे ना, कितीही आपण मशीनमध्ये पीठ मळलं, हात खराब होऊ नये म्हणून कितीही मशीनमध्ये पीठ मळून घेतलं तरी सुद्धा तो पिठाचा गोळा नंतर हाताने आपल्याला मळावाच लागतो. तेलाचा हात लावून अशा प्रकारे हे पीठ पुन्हा मी एकजीव करून घेत आहे, मऊ करून घेत आहे तो गोळा. आणि मग एकसारखे त्याचे गोळे बनवून घ्यायचे. म्हणजे काय होतं की आपल्या सगळ्या चपात्या एकसारख्या होतात. नाहीतर गोळे जर कमी जास्त असतील ना, छोटे मोठे, तर आपली चपाती कधी पातळ, कधी जाड, कधी छोटी, कधी मोठी अशी होऊ शकते. त्यामुळे अगोदरच एकसारखे गोळे करून घ्यायचे. आता ही घडीची चपाती आहे. घडीच्या चपातीला अगोदर आपण तेल लावून त्याचा एक उंडा बनवतो. तो 3 पदरी उंडा होतो आणि मग त्याला असं आपण लाटून घ्यायचं आहे. मग 3 पदरी उंडा झाला की त्याला ते 3 पदर सुटतात. मग याला हुंडा लावल्यामुळे याला चपाती म्हटलं जातं. हुंडा केल्यामुळे, तेलाचा हुंडा केल्यामुळे याला चपाती म्हटलं जातं. तर अशा प्रकारे ही आपली चपाती, तव्याला अगोदर तेल लावून घेतलेलं आहे मी. तव्याला तेल लावलं की काय होतं, चपाती खाली चिटकत नाही. तर मग अशा प्रकारे तेल लावून चपाती भाजून घेत आहोत. आणि काय होतं, मी सांगते की माझं जे तवा आहे ना तो मी जास्त दगडाने किंवा तारेने घासत नाही. कारण की काय होतं, डायरेक्ट ॲल्युमिनियम चांगलं नसतं आणि आजचाही आपण निर्लेपचा तवा वापरतो त्यावेळेस त्यावर एक प्रकारचं कोटिंग असतं. तर हा सुद्धा तवा मी फक्त एक साध्या साबणाच्या ब्रशने धुवून काढत असते. कारण एक प्रकारचं त्याच्यावर कोटिंग तयार होतं आणि चपाती भाकरी त्यावर चिटकत नाही. आणि अशा तव्यावर डोसे सुद्धा चांगले निघतात, घावण्या सुद्धा चांगल्या निघतात. तर पहा, ही माझी टिप्स होती. तुम्ही तवा पाहून तुम्हाला वाटेल की तवा एवढा काळा का आहे, तर तो मुद्दामच मी तसा ठेवते. फक्त साबणाच्या पाण्याने मी तो धुवून काढते. म्हणजे चपात्या, भाकरी, डोसे, घावणे त्याच्यावर सरासर सरकतात. आता ह्या आपल्या चपात्या झाल्या आहेत. तुम्ही पहा, चपात्या सुद्धा छान मऊ आणि फुललेल्या आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत तो फुलका. आता फुलका लाटताना त्याला तेल लावायचं नाही किंवा जसा आपण चपातीला उंडा केला होता ना तसाही उंडा बनवायचा नाही. डायरेक्ट पिठाचा गोळा कोरड्या पिठामध्ये बुडवायचा आणि चपाती लाटायला घ्यायची. आणि लाटून झाल्यावर तव्यावर टाकला की
हा फुलका अगोदर एका बाजूने भाजून घेतला थोडासा की उलटा टाकायचा, मग पलटवून टाकल्यानंतर मात्र त्याची ती बाजू चांगली भाजून घ्यायची. म्हणजे फुलका दुसऱ्या बाजूने ज्यावेळेस भाजतो ना, तेव्हा तो चांगला एकदाच पूर्ण भाजून घ्यायचा आणि मग उलटून टाकून पुन्हा एक कपडा घ्यायचा किंवा एक लाकडाचं हे सुद्धा येतं, ज्याने आपण पोळ्या भाजू शकतो, चपात्या भाजू शकतो. तर असं मी हे फडक्याने दाबून दाबून सगळीकडून व्यवस्थित छान असा हा फुलका भाजून घ्यायचा आहे. कुठे आपल्या चपात्या, फुलके कच्चे राहू नये याची काळजी घ्यायची आणि छानपैकी ते भाजून घ्यायचे. आता आपला फुलका तयार झाला आहे. आता ही आहे आपली 3 पदरी चपाती. तर हे पदर सुटण्यासाठी काय करायचं? काय होतं, आपण अगोदर 3 घडीची चपाती केली, तर त्या 3 घडीच्या चपातीने सुद्धा कधी-कधी पदर सुटत नाही. तर असं जर वाटत असेल काहींना, की पदर सुटले पाहिजे, तर त्यासाठी ही आयडिया आहे, की 3 छोटे-छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि त्याला तेल लावून ते एकावर एक ठेवून लाटून घ्यायचे. ही पोळी थोडी किंचित जाडसर ठेवायची. अगदी पातळ ही पोळी नाही होऊ शकत, कारण की ही आहे आपल्याला पदर सुटण्यासाठी करायची आहे पोळी. तर 3 गोळ्या आपण एकावर एक ठेवल्यामुळे ही थोडीशी जाडच येते. मग अशा प्रकारे ह्या पोळ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत 3 हुंड्याच्या. चपाती भाजताना तवा आपला चांगला तापलेला असावा. पण तवा अतिशय कडक जरी तापलेला असेल ना, तरी चपाती त्यावर टाकल्याबरोबर चिटकते. मग त्यामुळे मध्यम आचेवर आपला गॅस आपण ठेवायचा आहे. म्हणजे जास्त कमीही नाही, जास्त जास्त फास्टही नाही. जास्त कमी असेल तर पोळी तुमची चपाती कडक होणार आणि जास्त फास्ट असेल तर ती चपाती भाजताना जळणार. अशा प्रकारे आपण मध्यम आचेवर आपल्या तवा ठेवून चपात्या भाजून घ्यायच्या आहे. ही पहा, ही सुद्धा चपाती किती छान झाली आहे आणि याला असे पदर सुटलेले आहेत. आता ही दुसरी चपाती टाकलेली आहे मी तव्यावर. ती सुद्धा पहा किती छान भाजली आहे ना आणि फुगली पण आहे खूप छानपैकी. तर अशी ही 3 गोळ्यांची चपाती ती सुद्धा छान फुलते. आता आपण घेणार आहोत पराठा करायला. तर साधा, सोपा, सिंपल आणि झटपट असा पराठा, जो चपात्या करता करताही उरलेल्या 2 हुंड्यांमध्ये किंवा मुलांना हवा असेल तर झटपट आपण करून देऊ शकतो. तर त्यावर आधी मी तेल लावलेलं आहे, थोडासा ओवा घातला आहे, तीळ घातले आहे, थोडासा गरम मसाला किंवा गोडा मसाला घालायचा आहे आणि लाल तिखट, थोडंसं किंचित मीठ भुरभुरवायचं आहे आणि ही कसुरी मेथी मी त्यावर घातली आहे आणि हे छानपैकी त्याचाही उंडा करायचा आहे. तुम्ही डायरेक्ट त्याचं गोलही करू शकता आणि हा पराठा लाटताना थोडासा त्रिकोणी किंवा लांबट गोल आकारातच लाटायचा आहे आणि अशा प्रकारे तव्यावर तो तेल सोडत सोडत भाजायचा आहे. आता पराठ्याला तेल लावू शकता किंवा तुम्ही तूपही लावू शकता आणि छानपैकी असा खरपूस भाजून घ्यायचा असतो, कारण याच्या आतमध्ये मसाले तर आहेतच, शिवाय जाड असल्यामुळे तो खरपूस भाजून घ्यावा लागतो. आणि जसं जसं तुम्ही तेल सोडाल तसा तसा तो पराठा छान भाजला जातो. आता हा खायला देताना यावर आपण बटर टाकू शकतो किंवा चीज किसून देऊ शकतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पुढे नक्की पाठवा, कारण काही नवशिक्या मुली असतात, त्यांना चपात्या, पोळ्या शिकायच्या असतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल. धन्यवाद.